ग्रेप्स काय आहे? फ्रूट आहे. हो राईट. आईसाठी काही क्षण असे असतात ज्याची वाट बघताना आनंदही असतो आणि मनात थोडीशी हुरहुरसुद्धा असते. तर नमस्कार मंडळी, नवीन एका व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज लाडू आणि श्रीहरीच्या स्कूलचा फर्स्ट डे होता. तर सकाळी लवकर उठून मी इथे त्यांचा टिफिन वगैरे रेडी करत होते आणि आज टिफिनसाठी मी आलू पराठा बनवला होता, जो त्यांना स्वतःच्या हाताने एकदम इझिली खाता येईल. कारण घरी असल्यावर हे दोघं स्वतःच्या हाताने कमी खातात, मलाच त्यांना खाऊ घालावे लागते. आणि आज स्कूलचा पहिला दिवस असल्यामुळे म्हटलं त्यांच्या आवडीचंच टिफिनला काहीतरी देऊ. आणि आलू पराठा ते एकदम आवडीने खातात, म्हणून मी इथे आज आलू पराठाच बनवला. त्याचबरोबर मखानासुद्धा दिले होते. टिफिन वगैरे सगळं पॅक करून त्या दोघांचं आवरलं आणि आवरून झाल्यावर या स्कूलच्या ड्रेसमध्ये दोघे पण खूप जास्त क्यूट दिसत होते. दोघांना तयार करताना जाणवलं की वेळ किती पटकन निघून जातो. कालपर्यंत ज्यांना माझ्या हाताची गरज होती, आज ते स्वतःचं एक नवीन जग बनवायला निघाले आहेत. प्रत्येक नवीन सुरुवातीला देवाचा आशीर्वाद असावा. लाडू आणि श्रीहरीने देवाचे आशीर्वाद घेतले आणि आम्ही आता स्कूलमध्ये जायला निघालो. लाडू आणि श्रीहरीला आत्ता स्कूलमध्ये सोडून आम्ही घरी आलो आणि स्कूलच्या गेटवर मॅमनी खूप छान असं त्यांचं स्वागत केलं. त्याच्यामुळे श्रीहरी आणि लाडू दोघं पण एकदम आनंदाने आतमध्ये गेले. श्रीहरीचं हे पहिलंच वर्ष आहे आणि मागच्या महिन्यात त्याला समर कॅम्पला जेव्हा आम्ही टाकलं होतं तेव्हा थोडासा तो जाताना रडत होता. आज वाटलं होतं रडतो की काय, पण नाही, तो एकदम हसत गेला कारण मॅमने तसं स्वागत पण केलं होतं छान. सो चांगलं वाटलं. थोडंसं पहिला दिवस म्हणजे मुलांसोबत आपल्याला पण थोडंसं इमोशनल झाल्यासारखं वाटतं. तसंच काहीतरी झालं की आता आले घरी पण असं वाटतं की कसा राहील काय, पण ठीक आहे, चालतच असतं. लाडू पण मागच्या वर्षी जेव्हा फर्स्ट डे होता लाडूचा स्कूलचा तेव्हा पण मला खूप असं इमोशनल झालं होतं. पण लाडू एकदम एक्सायटेड होती. ती जी गेटच्या आत गेली तिनं मागे वळून सुद्धा पाहिलं नाही आणि जेव्हा स्कूल सुटलं तेव्हा पण ती हसतच आली होती. तसं दोघांना पण आवडतं स्कूलला जायला. आज स्कूलचा पहिला दिवस होता त्याच्यामुळे थोडीशी गडबड झाली कारण या दोघांचं रुटीनसुद्धा थोडंसं चेंज झालेलं आहे. आता स्कूलसाठी रुटीन बसायला 1 आठवडा तरी लागेल. लवकर उठावं लागेल या दोघांना. आता सुट्ट्या होत्या त्याच्यामुळे बराच वेळ 7, 7:30, 8पर्यंत हे दोघं झोपत होते. पण आता त्यांना लवकर उठावं लागेल कारण स्कूलचे टाईम वगैरे लवकर आहेत. काल रात्री आम्ही उशिरा आलो होतो गावावरून, त्याच्यामुळे झोपायलासुद्धा या दोघांना खूप लेट झाला होता आणि दोघांची आज झोप पूर्ण झाली नव्हती तरी एकदम आनंदाने उठले, आवरलं आणि स्कूलचा फर्स्ट डे म्हटलं एकदम हसत स्कूलमध्ये गेलेत. आल्यावर पण आपण बघू त्यांची रिॲक्शन काय असेल. माझी पण आज खूप गडबड झाली. मी पण किचनमध्ये पटकन माझ्यासाठी टिफिन वगैरे बनवून नाश्ता बनवला आणि त्यांना रेडी केलं दोघांना आणि स्कूलमध्ये सोडून आलो. आता घरात इतकं सगळा मेस झालं आहे, पसारा पडला आहे. आता तोच आवरायला घेते. काल गावावरून आलं त्याच्यामुळे बरेच सामान असंच पडलं आहे घरात, ते सुद्धा सगळं आवडते. घरातले काम वगैरे सगळं माझं आवडून झालेलं आहे. आज लवकर लॉग इन करून घेते म्हणजे लाडू आणि श्रेहरी स्कूलमधून आलं त्यांच्यासोबत थोडासा वेळ घालवता येईल. तर आता मी थोडंफार ऑफिसचं काम करून घेते आधीच. लवकर लॉग इन करून ऑफिसमधलं थोडंफार काम करून घेतलं आहे आणि आता दोघांना स्कूलमधून घेऊन यायची वेळ झाली. तर चला मग त्यांना घेऊन येऊ आणि पाहू आज कसा होता त्यांचा फर्स्ट डे. चाला इथं उभं राहिलाय. कसा होता स्कूलचा फर्स्ट डे? छान होता. श्री, कसा होता स्कूलचा फर्स्ट डे? फरसान भूक लागली तुला, आपण जेवण करू आता. ओके, छान होता ना स्कूलचा फर्स्ट डे? ये आवडलं तुला? थँक्यू. काय काय खायचंय बाबूला? फरसान खायचा, जेवण करू आपण. ओके, खाऊ देतो.
स्कूलमधून येऊन जेवण वगैरे करून लाडू आणि श्रीहरी झोपलेत. मी पण इथं माझ्या ऑफिसचं काम करायला घेतले. आता ते झोपले तोपर्यंत पटकन मी बऱ्यापैकी काम उरकून घेते, कारण एकदा उठले की मग त्यांना थोडासा वेळ द्यावा लागतो, त्यांच्यासोबत बसावं लागतं, तिचा अभ्यास वगैरे असेल तर तो घ्यावा लागतो. मग झोपले तोपर्यंतच मी बऱ्यापैकी ऑफिसचं काम कंप्लीट करून घेते. वर्क फ्रॉम होम जेवढं इझी वाटतं तेवढं बिलकुल नाही, कारण घरी राहून तुम्हाला काम करायचं आहे, मुलांना पण पाहायचं आहे. सो हे डबल हेक्टिक होऊन जातं. आणि मला असं वाटतं ऑफिसमध्ये जाऊन काम केलेलं कधी पण सोपं, कारण घरी राहून मुलांचा 5-5 मिनटाला तुमचं मूल बोलवते मम्मा मम्मा मम्मा, ते सगळं ऐकत त्याला काही पाहिजे नको खायला ते सगळं बघत काम करणं थोडंसं अवघड आहे. पण काही नाही, मी आता या 2-3 वर्षात बरंच काही शिकलेले आहे आणि मल्टीटास्क करायला मुलांनी शिकवले. इकडे मी ऑफिसचं काम करते, इकडे मुलाला खाऊ पण घालते. काही नाही, एकदा तुम्ही त्यात पडलं की तुम्हाला ते पण तेवढी ताकद देतो आणि तुम्ही करू शकता. दुपारची झोप घेऊन लाडू आणि श्रेहरी उठलेत आणि लाडू आता अभ्यास करत बसले, तर पाहू काय करते. येस, रॅबिट, ससा. तू केस बांधायचे का तुझ्या आधी थोडे? लाडू काय करते बाळा? अभ्यास करते. ओके, हे आपण सोडू. ओके, हे काय बघ, क्रॉस द फ्रूट्स अँड सर्कल द व्हेजिटेबल्स. आता याच्यामध्ये मला व्हेजिटेबल्स कोणते आणि फ्रूट्स कोणते सांग. ग्रेप्स काय आहे? फ्रूट आहे. हो, राईट. शाळेच्या पहिल्याच दिवशी अभ्यास वगैरे काही दिला नव्हता, पण लाडूला बुक्सची खूप आवड आहे, त्याच्यामुळे आम्ही तिच्यासाठी बरेच बुक्स घेत असतो. आणि त्यापैकीच हे 200 ॲक्टिव्हिटीचं एक बुक आहे, जी ते दररोज काही ना काही त्याच्यामधलं सॉल्व करत असते. तसंच मग आज उठली आणि म्हटली मम्मा मला अभ्यास करायचा आहे. मग हे बुक दिलं आणि ती अभ्यास करत बसली होती. पण तिला नवीन गोष्टी शिकण्याची, काहीतरी करण्याची जी सवय लागली आहे, हे बघून एक आई म्हणून मला खूप छान वाटतं. फ्रूटला क्रॉस करायचं. क्रॉस कर पाहू. क्रॉस करता येतं ना तुला? क्रॉस कसं करतात? हा सर्कल झाला तो क्रॉस. क्रॉस येतो ना तुला करता? हा कर पाहू कसं करते. राईट, अगदी बरोबर आहे, मस्त केलंय तू. हा, छान. लाडूला पुस्तक म्हणजे फक्त अभ्यास वाटत नाही, तिच्यासाठी ती एक छोटीशी नवीन दुनियाच आहे. या छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटी बुक सोडवताना तिचा जो आनंद दिसतो ना, तो बघून मला नेहमी वाटतं मुलांना लहानपणापासूनच शिकण्याची गोडी लागावी, तर पुढे कोणतीही नवीन गोष्ट शिकताना त्यांना भीती वाटत नाही. अशा ॲक्टिव्हिटीमुळे मुलांची विचार करण्याची सवय वाढते, लक्ष केंद्रित करायला मदत होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या कल्पनाशक्तीला आणि कॉन्फिडन्सला एक छोटीशी उभारी मिळते. आई म्हणून मला तिच्या या छोट्याशा आवडीचं खूप कौतुक वाटतं, कारण प्रत्येक मुलाचा शिकण्याचा एक वेगळा सुंदर प्रवास असतो आणि मला तिचा हा प्रवास रोज जवळून पाहायला मिळतो. आज लाडू आणि श्रेहरीला बघताना मला एक गोष्ट खूप जाणवली. घरी 2 मुलांना सांभाळताना कधी माझीच धावपळ होते, पण स्कूलमध्ये इतकी छोटी छोटी मुलं, सगळ्यांच्या वेगवेगळ्या भावना, सगळ्यांना समजून घेणं, त्यांना कम्फर्ट देणं, हे खरंच खूप मोठं काम आहे. मुलांच्या पहिल्या पावलामध्ये टीचरचा वाटा खूप मोठा असतो. आईनंतर मुलांना ज्या व्यक्तीकडून सुरक्षित वाटतं त्या म्हणजे टीचर असतात. म्हणूनच आज मला या दोघांच्या मॅमबद्दल खूप आदर वाटतो, कारण त्या फक्त शिकवत नाहीत, त्या या छोट्या मनांना नवीन जगाशी ओळख करून देत असतात. आजचा दिवस माझ्यासाठी फक्त स्कूलचा पहिला दिवस नव्हता. आज माझ्या मुलांनी एक छोटंसं पाऊल पुढे टाकलं होतं आणि एक आई म्हणून मी त्यांच्या या सुंदर प्रवासाची एक सुंदर आठवण म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे. तुमच्याही मुलाचाही असा फर्स्ट डे एक्सपिरियन्स असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला आमचे ब्लॉग कसे वाटतात हे सुद्धा मला सांगा. आणि अजून कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला आमचे ब्लॉग पाहायला आवडतील हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.